बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, कॅल्क्युलेट मीन डेविएशन अबाउट मीन. ठीक आहे, आणि इथं व्हॅल्यू दिलेलं आहे 17, 15, 18, 23, त्याच्यानंतर 25 आणि 5 दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय आहे की इथं मीन डेविएशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, पण कशाच्या अबाउट करायचं आहे, मीनच्या अबाउट करायचं आहे. आणि डाटा दिलेला आहे आपल्याला. डाटा कसं दिलेला आहे, रॉ डाटा दिलेला आहे. कसं दिलेलं आहे, रॉ डाटा. आता बघा, रॉ डाटा जर असेल तर काय करायचं, रॉ डाटासाठी सगळ्यात पहिले मीन फाइंड आउट करताना हे जे गिवन व्हॅल्यूज आहे यांचं समेशन, म्हणजेच एक्स आयचे व्हॅल्यू दिलेले आहे. समेशन ऑफ एक्स आय आपण काय करायला लागेल, समेशन ऑफ एक्स आय आपण एन करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे आपला मीन भेटेल. आणि मीन भेटल्यानंतर एम डी म्हणजे मीन डेविएशन. मीन डेविएशनचा फॉर्म्युला काय आहे, समेशन ऑफ डी आय अपॉन एन राहतं. तर डी आय काय राहतं, तर डी आय राहतं मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार. एक्स बार म्हणजेच मीन आहे. ठीक आहे, तर आपल्याला आता सगळ्यात आधी काय करावं लागेल, तर मीन फाइंड आउट करावं लागेल. तर मीन फाइंड आउट करताना काय करावं लागेल, तर समेशन ऑफ एक्स आय अपॉन एन घ्यावं लागेल. मग एन काय दिलेलं आहे आपल्याला इथं, आता आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर बघा आता कॅल्क्युलेट द मीन डेविएशन अबाउट मीन. मग सोल्युशन, सगळ्यात पहिले हा डाटा कसा दिलेला आहे, रॉ डाटा दिलेला आहे. कसं दिलेलं आहे, रॉ डाटा. मग इथं लिहितो मी रॉ डाटा, रॉ डाटा. मग रॉ डाटा काय दिलेला आहे आपल्याला, बघा रॉ डाटामध्ये दिलेलं आहे एक्स आयचे व्हॅल्यू दिलेले आहे. ठीक आहे, एक्स आय दिलेले आहे, ते दिलेले आहे 17, 15, 18, 23, 25, 22, 11 आणि 5. ठीक आहे, मग आता सगळ्यात पहिले मीन फाइंड आउट करायचं. मग मीन काय राहतं, मीन इक्वल्स टू एक्स बार इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स आय अपॉन एन. मग इथं एन किती आहे, एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर एन इक्वल्स टू किती आहे, बघा इथं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती बघा, एन इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे एन इक्वल्स टू 8 आहे. ठीक आहे, मग आता बघा आपल्याला समेशन फाइंड आउट करायची. मग इथं काय येणार, 17 प्लस 15 प्लस 18 प्लस 23 प्लस 25 प्लस 22 प्लस 11 प्लस 5. ठीक आहे, डिवाइड बाय एन. मग एन किती आला होता आपला, तर एन बघा आपला 8 आला होता. ठीक आहे, आत्ताच आपण फाइंड आउट केलं. तर एन इक्वल्स टू किती आलं, 8. मग बघा याचं जर तुम्ही समेशन केलं तर कॅल्क्युलेटरमध्ये समेशन करा. मी कॅल्क्युलेटरमध्ये समेशन करतो. ठीक आहे, 15 प्लस 17 प्लस 15, 17 प्लस 15 प्लस 18 प्लस 23 प्लस 25 प्लस 22 प्लस 11 प्लस 5. ठीक आहे, 136 येतं. किती येतं, 136 डिवाइड बाय 8. तर ते येतं परत 17. ठीक आहे, म्हणजे आपला एक्स बार किती आला, एक्स बार इक्वल्स टू 17. म्हणजे मीनची व्हॅल्यू आली आपली 17. आता मीनची जी व्हॅल्यू आली बघा, ही जी मीनची व्हॅल्यू आहे त्याच्यावरून आपल्याला नवीन टेबल बनवावं लागेल. आणि काय करावं लागेल, हा जो एन आहे याला इथं लिहितो मी. ठीक आहे, मग आता इथं नवीन टेबल बनवायचं. नवीन टेबल बनवताना पुन्हा पहिल्यासारखीच प्रोसेस फॉलो करायची. ठीक आहे, बघा आता टेबल थोडासा मोठा करावा लागेल.
2 3 झाले 4 5 6 7 बघा आता इथं काय हा टेबल थोडा मोठा करावा लागेल. ठीक आहे. एक 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. किती झाले 9 झाले. बघा आता इथं मग बघा इथं एक्स आयची व्हॅल्यू लिहा. एक्स आय किती दिलेली आहे 17 15 18 23 25 22 11 आणि इथं दिलेलं आहे 5. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल मीन डेविएशन फाइंड आउट करायचे. मग मीन डेविएशनचा फॉर्म्युला काय राहतो मीन डेविएशन इज इक्वल्स टू समेशन ऑफ डी आय वन एन. मग आता डी आय किती होता आपला तर बघा आता डी आयचा फॉर्म्युला होता डी आय इक्वल्स टू मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार. आता एक्स बार किती आलेला आहे आपला बघा इथं एक्स बार आलेला आहे 17. ठीक आहे. एक्स बार किती आलेला आहे 17. मग आता प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला काय करायला डी आय फाइंड आउट करायला. मग इथं काय येणार पहिल्या याच्यात मी इथं लिहून दाखवतो. ठीक आहे. आता मॉडमध्ये येणार 17 मायनस एक्स बार किती आपला 17 आहे. मग 17 मायनस 17 काय होणार 0 होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं मॉड ऑफ 15 मायनस 17 एक्स बार आहे म्हणजे इथं -2 येणार. -2 मॉडच्या बाहेर आलं 2 होणार म्हणजे प्लस होणार. ठीक आहे. म्हणजे काय आहे की इथं प्रत्येक वेळेस आपल्याला व्हॅल्यू प्लस घ्यावं लागणार म्हणजे मायनस जरी आली तरी सुद्धा. ठीक आहे. मग इथं बघा आता परत मॉड ऑफ 18 मायनस 17 इक्वल्स टू 1. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉड ऑफ 23 मायनस 17 इक्वल्स टू मग बघा आता याच्यातून मायनस झाले किती राहणार इथं 5. पुन्हा 25 मायनस 17ला मॉडमध्ये घ्यायचं म्हणजे इथं किती येणार 7. पुन्हा 22 मायनस 17 मॉड ऑफमध्ये 3 आणि 2 किती येणार इथं परत 5 येणार आणि इथं 6 येणार आहे. ठीक आहे. कारण 23 मायनस 17 जे हे काय बघा 3 आणि 3 म्हणजे 17. ठीक आहे. 6 23 मायनस 17 6 येतं. त्याच्यानंतर मॉड ऑफ 11 मायनस 17. आता बघा इथं तुम्हाला मॉडची व्हॅल्यू समजेल 11 मधून 17 गेली किती राहिली -6 मॉडच्या बाहेर आल्यानंतर +6 होईल. त्याच्यानंतर मॉड ऑफ 5 मायनस 17 17 मधून 5 गेले किती राहिले 12. पण ते -12 आहे त्याला काय करावं लागेल आपल्याला +12 घ्यावं लागेल. ठीक आहे. मग आता आपण काय केलं इथं सगळं प्लसमध्ये घेतलंय. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला इथं आणखीन एक टेबल एक्सटेंड करायचा आणि इथं खाली एक नवीन कॉलम नवीन घ्यायचा समेशनसाठी. ठीक आहे. तर बघा आता इथं समेशनसाठी आपण एक नवीन टेबल इथं खाली नवीन एक रो ॲड केला. मग इथं काय करायचं समेशन ऑफ डी आय. मग समेशन ऑफ डी आय घ्यायची यांची सगळ्यांची बेरीज. मग यांची सगळ्यांची बेरीज करा. ठीक आहे. तर पहिलं आहे 0 प्लस 2 प्लस 1 प्लस 6 प्लस इथं बघा 17 25 मायनस 17 किती येतं 8 येतं 7 येत नाही कारण की 17 5 आणि 3 8 होत्या. ठीक आहे. याच्यामध्ये मिस्टेक करायची नाही. ठीक आहे. इथे किती येणार आहे 8 कारण की 25 मायनस 17 किती होतं 8 होतं.
मग 0 + 2 + 1 + 6 + 8 + 5 + 6 + 12. तर मग बघा याचं जर ॲडिशन केली तर ती ॲडिशन येते 40. किती येते? 40. मग बघा आपण इथं समेशन ऑफ DI फाइंड आउट केलं. मग समेशन ऑफ DI किती आलं? 40 अपॉन n किती होता? n किती आहे? 8 आहे. n म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती होते आपली इथं? 8 होते. म्हणजेच मीन डेविएशन इज इक्वल्स टू आता 8 पंचे 40 5. मीन डेविएशन किती आला? मीनच्या अबाउट 5 आला. किती आला? 5 आला. ठीक आहे. हेच आपल्याला विचारलं होतं. मग खाली लिहायचं आहे hence mean deviation about mean किती आला आपला? 17 is 5. ठीक आहे. हे स्टेटमेंट लिहायचं नंतर ना, म्हणजे जेणेकरून काय की तुमचं मार्क कट होणार नाही. तर सगळ्यात पहिले काय केलं आपण? ड्रॉ डाटामध्ये मीन फाइंड आउट केला. मीन काय राहतं? समेशन ऑफ xi अपॉन n. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं? मीन डेविएशन. तर मीन डेविएशनचं फॉर्म्युला आहे समेशन ऑफ DI अपॉन n, किंवा याला काही बुकमध्ये असं पण दिलेलं राहतं. ठीक आहे. समेशन ऑफ मॉड ऑफ xi मायनस x बार अपॉन n. ठीक आहे. नाही तर काही जणांना वाटेल सरांनी वेगळाच फॉर्म्युला यूज केला. तर हे म्हणजेच हे इथं बघा. आणि मग आपण इथं DI फाइंड आउट केला. मग DIचं समेशन घेतलं. मॉडमध्ये बघा इथं एक लक्ष ठेवायचं, निगेटिव्ह व्हॅल्यू आली तिला पण पॉझिटिव्ह लिहायचं. ठीक आहे. आणि मॉडमुळं ती व्हॅल्यू काय होती? पॉझिटिव्ह होती. सगळ्यांची समेशन डिवाइड बाय n करायचं आणि मग आपल्याला मीन डेविएशन भेटलं. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आलेला होता 4 मार्कासाठी. तर आपण आता सॉल्व्ह केला. ठीक आहे.